5 ऑक्टोबरला सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर मानवत मर्डर केस ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आणि 1972 सालचं परभणी जिल्ह्यातील मानवत हत्याकांड काय आहे हे सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं। तर परभणी जिल्ह्यातील मानवत मर्डर केस कशामुळे घडली, कशामुळे 11 लहान मुलींची हत्या करण्यात आली, ही हत्या कोणी केली आणि ही हत्या करण्यामागे नेमकं कारण काय होतं, याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद, आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा। परभणी जिल्ह्यातील मानवत जवळ एक वस्ती होती। गरीब परिस्थिती असल्यामुळे या वस्तीवर अनेक बरे वाईट व्यवसाय चालत असे। या व्यवसायामध्ये दारू विकण्याचा एक व्यवसाय, दारू विकण्याचं काम रुक्मिणी नावाची एक महिला चालवत असे। आता रुक्मिणीला तिच्या नवऱ्याने सोडून दिल्यामुळे रुक्मिणी आपल्या वडिलांकडेच राहत होती। तिच्या या व्यवसायावर अनेक कस्टमर दारू पिण्यासाठी येत होते। या कस्टमरमध्ये उत्तमराव बारहाते नावाचे एक कस्टमर नेहमी दारू पिण्यासाठी येत होतं। उत्तमरावांना रुक्मिणी खूप आवडत असे, त्यामुळे उत्तमरावांनी एक दिवस रुक्मिणीला त्या दारूच्या भट्टीहून, त्या हातभट्टीहून गायब केलं। रुक्मिणी गायब झाल्याची चर्चा सर्वत्र झाली। सर्वांना माहीत होतं की रुक्मिणीला गायब करणारा उत्तमराव बारहाते हा एकमेव माणूस आहे, कारण उत्तमराव बारहाते त्या काळात खूप श्रीमंत माणूस होता। गर्भश्रीमंत असल्यामुळे त्याला जाब विचारायला कोणातही ताकद नव्हती। अपना राज्य इधर आपण उधर। रुक्मिणीच्या घरचे रुक्मिणीला आणण्यासाठी उत्तमराव बारहातेच्या घरी गेले आणि उत्तमरावांनी तिच्या घरच्यांना सांगितले की हो, मीच पळवून आणलंय तुमच्या रुक्मिणीला। हे ऐकून रुक्मिणीच्या घरचे निमूटपणे वापस परतले। उत्तमराव बारहातेने रुक्मिणीला राहण्यासाठी स्पेशल एक नवीन वाडाच खरेदी केला होता। या वाड्यामध्ये रुक्मिणी राहू लागली। याच वाड्यामध्ये रुक्मिणीने दारू देखील विकायला सुरुवात केली। आता उत्तमरावाच्या छत्रछायेखाली रुक्मिणी अमाप दारू विकू लागली। उत्तमराव और रुक्मिणी, उन दोनों को किस बेसिस पे अरेस्ट किया था? लोगों के पास पैसा नहीं है, लेकिन इस हाल में भी इनका हाथ भट्टी का व्यवसाय जोरों से चल रहा है। तिने दारू विकून अमाप पैसा देखील गोळा केला। उत्तमराव बारहातेच्या ताकदीपुढे पोलीस देखील रुक्मिणीला जाब विचारायला येत नसत। ते खूप पैसा गोळा केला, पण तिच्याकडे आता एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे रुक्मिणीला स्वतःचं मूल नव्हतं आणि त्यामुळेच तिला भीती वाटू लागली की आपण हा कमवलेला सगळा पैसा उत्तमराव बारहातेच्या मुलाला द्यावा लागेल। आपल्याला तर स्वतःचं मूल नाही, आपल्याला स्वतःचं मूल नसल्यामुळे ही कमवलेली सगळी संपत्ती आपल्याला उत्तमराव बारहातेच्या त्या मुलांनाच द्यावी लागेल। ह्या भीतीने ती रात्रंदिवस जागू लागली आणि स्वतःचं मूल होण्यासाठी ती अनेक प्रयत्न करू लागली आणि असं करता करताच ती अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या नादी लागली। दिवस ती गणपत साळवे नावाच्या एका मांत्रिकाच्या संपर्कात आली। गणपत साळवे या मांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं की तुला जर मूल व्हायचं असेल तर ह्या वाड्यामध्ये एक पिंपळाचं झाड आहे आणि या पिंपळाच्या झाडाखाली एक मुंजा आहे। या मुंजाला जर आपण प्रसन्न केलं तरच तुला मूल होऊ शकतं, असं गणपत साळवे या मांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं। इस पीपल के नीचे खजाना गड़ा हुआ है। खजाना चाहिए हो तो औरत का खून छिड़कना होगा। रुक्मिणीला स्वतःचं मूल होण्यासाठी रुक्मिणी काय देखील करायला तयार होती। त्यामुळे मांत्रिकाने सांगितलेली ही मोहीम तिच्यासाठी सोपी गोष्ट होती, पण मांत्रिकाने सांगितलं की त्या मुंजाला प्रसन्न करण्यासाठी त्या मुंजावर लहान कुमारिकेचं, लहान मुलीचं रक्त शिंपडावं लागेल। आता हे मात्र रुक्मिणीसाठी खूप अवघड होतं, पण रुक्मिणीकडे अमाप पैसा आणि उत्तमरावांची मोठी ताकद असल्यामुळे रुक्मिणी कोणत्याही गोष्टीला घाबरत नसत। त्यामुळे रुक्मिणीने हे प्रकरण करायला, हे आव्हान पेलायला देखील रुक्मिणी तयार झाली आणि मांत्रिकानं सांगितलेलं हे काम करण्यासाठी रुक्मिणीने उत्तमराव बारहातेचे जे काही सोपान आणि शंकर हे गडी होते त्या गड्यांना तयार केलं। सोपान आणि शंकर देखील हे करायला तयार झाले। उत्तमरावांचे ते 2 गडी सोपान आणि शंकर कुठून लहान मुलींना मारून आणत असत आणि त्या लहान मुलींचं रक्त त्या मुंजावर शिंपडत असत। असं करता करता सोपान आणि शंकरांनी 3 लहान मुलींना मारून आणलं आणि त्यांचं रक्त त्या मुंजावर शिंपडलं। तरी देखील तो मुंजा काय प्रसन्न होईना गेला। त्यामुळे रुक्मिणीने त्या मांत्रिकाला सांगितलं की मुंजा का प्रसन्न होईना। मांत्रिकाने सांगितलं या मुंजाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एखादी गर्भवती महिला पाहावी लागेल। त्या गर्भवती महिलेला मारावं लागेल आणि तिच्या पोटातील अर्भक असते त्या अर्भकाचं रक्त या मुंजावर आपल्याला शिंपडावं लागेल, तरच हा मुंजा प्रसन्न होईल। आता एखाद्या गर्भवती महिलेला मारणं ही मोहीम खूपच अवघड होती। तरी देखील रुक्मिणीने त्या सोपान शंकर आणि तिची बहीण
जी काय समुद्री होती त्या समुद्रीला त्यांनी सांगितलं. आणि नेमकाच रुक्मिणीचा भाऊ तुकाराम हा जेलमधून सुटला होता. सोपान, शंकर, समुद्री आणि तुकाराम हे 4 जण या मोहिमेमध्ये सामील झाले आणि त्यांनी एका गर्भवती महिलेला मारलं आणि त्या गर्भवती महिलेच्या पोटातील त्या अर्भकाचं रक्त त्या मुंजावर शिंपडलं. तरी देखील तो मुंजा काय प्रसन्न होईना. असं करता करता या चौघांनी जवळजवळ 11 हत्या केल्या. आणि या 11 हत्या करीत असताना कोंडीबा नावाच्या एका मुलांनी त्यांना पाहिलं. कोंडीबा नावाच्या मुलाने आपल्याला पाहिलं याचा संशय या टीममध्ये निर्माण झाला आणि या कोंडीबाला आता संपवण्याची जबाबदारी या सर्वांवर होती. रुक्मिणीने कोंडीबाला संपवण्यासाठी समुद्रीला सांगितले की आता कोंडीबाला संपवण्यासाठी तुला हे काम हाती घ्यावं लागेल. आता समुद्रीला खून करण्याचा, हत्या करण्याचा तेवढा अनुभव नव्हता, तरी देखील समुद्रीने त्या कोंडीबाचा खून केला. आणि कोंडीबाचा खून करीत असताना समुद्रीने काही धागेदोरे मागे सोडले आणि या धागेदोऱ्याच्या माध्यमातूनच पोलीस मानवत मर्डर केसपर्यंत जाऊन पोहोचले. हीच मानवत मर्डर केस सोनी लिव्हच्या OTT प्लॅटफॉर्मवर आता प्रदर्शित झालेली आहे. आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून मानवत मर्डर केस काय आहे याविषयी माहिती, याविषयी चित्रीकरण त्या OTT प्लॅटफॉर्मवर केलेलं आहे. आपण नक्की जाऊन ही वेबसिरीज पाहू शकता. आणि मानवत मर्डर केस नेमकी डिटेल कशी आहे, या मानवत मर्डर केसमध्ये सोपान, शंकर, रुक्मिणी, समुद्री, तुकाराम आणि उत्तमराव बारहातेंना फाशीची शिक्षा झाली की निर्दोष मुक्त झाले, याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जावं लागेल आणि ती वेबसिरीज पाहावं लागेल. मानवत मर्डर केसविषयी थोडक्यात सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. थांबूयात आपण इथेच. नमस्कार.